This call is now being recorded. बरं, लास्ट लेक्चरला आपण बघितलं की मोबाईल ट्रान्समीटर, हाऊ द मोबाईल ट्रान्समीटर वर्क्स. ओके, द नेक्स्ट सेक्शन इज अबाउट मोबाईल रिसिव्हर. प्रिव्हियस लेक्चरला आपण फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर प्लस मोबाईल ट्रान्समीटर दोघांचे पण फंक्शन स्टडी केले होते. नाव वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दी मोबाईल रिसिव्हर. Now this mobile receiver, as you know, the antenna is common to mobile transmitter and receiver in mobile phone unit. Hence, we need some channels selection, proper channel selection plus channel spacing. So with 45 megahertz is the basic need for the channels separation. So whatever the channel separation is always takes place at duplexer or isolator, where the frequency separation, also the signal separation takes place. So signal coming from transmitter and receiver is separated or the isolated at the duplexer with the channel spacing of 45 megahertz. Clear? माझा आवाज येतोय ना? हो मॅम येतोय. ओके. आज थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. जर आवाज मध्येच इंटरप्ट झाला किंवा नाही आला तर मला माईक ऑन करून बोला हा मध्येच. मॅम परत एकदा रिपीट करा ना. Okay. So in previous lecture we have studied about frequency synthesizer and transmitter. As you know, transmitter and receiver are connected to common antenna in case of mobile phone unit. So basic function of duplexer, where the signal coming from transmitter and receiver are separated along with the channel separation. So channel separation is necessary just to avoid the interference between the signals. Okay, so signal coming from transmitter and signal coming from receiver, we have to separate it out, and for that purpose we have to make some channel spacing is compulsory, which is around 45 megahertz. So duplexer performs separation of signals coming from receiver and transmitter. Also include into that, it includes a channel spacing of 45 megahertz. एवढा मोठे रेंज असल्यामुळे काय होते की दोन्ही ट्रान्समीटर आणि रिसिव्हरचे सिग्नल्स काय होतात, मिक्स होत नाही आणि प्रॉपरली बरोबर ते करस्पॉन्डिंग युनिटला ट्रान्समिट होतात. सो आयसोलेटरचं फंक्शन कळालं ना, की आयसोलेटरचं मेन बेसिक काम काय की सिग्नल कमिंग फ्रॉम ट्रान्समीटर अँड रिसिव्हर सेपरेशन करायचे. सेपरेशन करताना आपल्याला ते मिक्स पण होऊ द्यायचं नाही. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू अलोकेट द चॅनल स्पेसिंग बिटवीन देम. It should be around 45 megahertz in case of mobile phone unit. After that, whatever the signal, now this section is of all about the receiver. What means what? आता जे मी इकडनं बोलते हा झाला माझा ट्रान्समिटिंगचा सिग्नल. ठीक आहे, माझ्या मोबाईलमधनं सिग्नल ट्रान्समिट होतोय, तो रिसिव्ह केला जाते तुमच्याकडे. तुमच्याकडे रिसिव्ह कसा केला जातोय की जे मी बोलते त्याच व्हॉइसमध्ये किंवा तोच ऑडिओ सिग्नल जसं तसं तुम्हाला ऐकायला मिळतोय, राईट. तर तेच आपल्याला काम करायचंय की जो काही अँटेनाकडनं सिग्नल आलेला असतो, इट इज इन द फॉर्म ऑफ electromagnetic wave radiations. Whatever the radiations are received by the isolator, it isolates the signal and then it is transmitted to radio frequency amplifier. Now function of radio frequency amplifier is what? It just boosts the signal or it amplifies the signal. आता हे याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, देर आर मल्टिपल स्टेजेस ऑफ अँप्लिफायर्स. हे मल्टिपल स्टेजेस ऑफ अँप्लिफायर्स काय ऍड केलेले आहे,
because whatever the signal, it is in the audio form or it is in the voice form or it is in the message note. ठीक आहे, तो सिग्नल आपल्याला काय करायचा आहे, वेल क्वालिटीमध्ये सिग्नल ट्रान्समिट करायचा आहे. सो वी नीड टू अँप्लिफाय द सिग्नल इन बिटवीन दी स्टेजेस वाईल ट्रान्समिटिंग फ्रॉम वन स्टेज टू अनदर स्टेज. आता इंटरनली मोबाईलमध्ये काय असतात की एक अँटेना असतो, नंतर तुमचे जे काही अँप्लिफायर्स असतात, नंतर तो कुठे जातो, सेन्सरकडे जातो, सेन्सर कन्वर्ट करतो परत इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये, इलेक्ट्रिकल सिग्नलचं परत कन्व्हर्जन होतं ओरिजिनल. म्हणजे ह्या सगळ्याच्या प्रोसेस आहे कंटिन्युअसली फॉलो होत असतात. सो आपल्याला काय करायचं असतं की प्रॉपर क्वालिटी ऐकण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, बुस्टिंग ऑफ सिग्नल मस्ट बी नेसेसरी. सो दॅट फॉर दॅट पर्पज वी हॅव टू ट्रान्समिट द सिग्नल over the number of stages of amplifier. So very first stage is of radio frequency amplifier. इकडनं सिग्नल बूस्ट झाला की फर्स्ट मिक्सर येते. ह्या मिक्सरला मेन काम काय आहे की मी फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर काय करतोय, प्रोव्हाइड करतोय रेंज ऑफ ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी फॉर ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. सो रेंज ऑफ ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी जी आहे, जी फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरने जनरेट केलेली असते अराउंड 845 megahertz or 870 megahertz, that much of frequency is applied from the frequency synthesizer to the mixer, and whatever the signal received by the receiver is again mixed here. So mixing of signal coming from frequency synthesizer and the received signal takes place. आता इथे received signal तुमचा काय झाला, मॉड्युलेटिंग सिग्नल झाला, आणि हा काय झाला, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर कडनं जो येतो तो आला कॅरियर सिग्नल. ठीक आहे, सो दोघांचं काय झालं, मिक्सिंग झालं. सो वट एव्हर द मिक्स्ड सिग्नल इज पास थ्रू फर्स्ट अँप्लिफायर स्टेज. फर्स्ट इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी अँप्लिफायर स्टेज आहे. इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट, इथे आपल्याला काय करायचं आहे, सुपर हेटेरोडाईन सिग्नल जनरेशन करायचंय, म्हणजे सुपर इम्पोज्ड सिग्नल जनरेशन होत आहे. सो सुपर इम्पोज सिग्नल जनरेशनसाठी तिथे नंबर ऑफ स्टेजेस असतं जे इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी अँप्लिफायर जनरेट करत असतं. सो फर्स्ट आय स्टेज काय करतोय जनरेट, हाऊ मच फ्रिक्वेन्सी जनरेट करतोय, इट जनरेट्स अराउंड 82.2 megahertz frequency. After that, whatever the signal, it is then again applied to second mixer. At second mixer, we add one separate crystal oscillator to work it as a or to generate the carrier signal. So again, हा 82.2 megahertz frequency वाला सिग्नल आणि लोकल ऑसिलेटर कडनं जो कॅरियर सिग्नल आलेला आहे, हा कॅरियर सिग्नल दोघं पण सेकंड मिक्सरला काय होतात, मिक्स होतात. मिक्स झालेला सिग्नल आपण काय करतोय, परत अँप्लिफाय करतोय आणि त्याची फ्रिक्वेन्सी करतोय अराउंड 10.7 मेगाहर्ट्ज और 455 किलोहर्ट्ज. सो इथे काय केलंय, सेकंड इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी म्हणजे सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर आहे तुमचा, म्हणजे इथे काय होते, सुपर इम्पोज्ड सिग्नल जनरेट होतो. सो आपण याला काय केलेलं आहे, सेकंड इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी जनरेट केलेली. ही सेकंड इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी आहे अराउंड 455 किलोहर्ट्ज. आपली जी व्हॉइसची जी फ्रिक्वेन्सी असते ती किती असते, ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरली सांगा बरं, ऑडिओ फ्रिक्वेन्सी किती असते, 20 hertz to 20 kilohertz. 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स, बरोबर. मग आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, याला सुपर इम्पोज करावं लागते. दॅट मीन्स वी आर गोइंग टू रिड्यूस दी सिग्नल अराउंड किलो हर्ट्स मध्ये आपण ती कन्वर्ट केलेली. म्हणून पुढचा जो आहे तुमचा ऑडिओ अँप्लिफायर, त्याला ती जर त्यापेक्षा जास्त रेंजमध्ये आलं तर तो काय होणार आहे, ॲज अ नॉइझी सिग्नल जनरेट होणार आहे. सो आपल्याला ही प्रॉपर ऑडिओ सिग्नलची रेंज सिलेक्ट करायची असते. इट शुड बी अराउंड 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स ओनली. Then and then you can listen it clearly, otherwise it seems like a noise. म्हणून आपण काय केलं, इथे दोन इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी अँप्लिफायरचे स्टेजेस ऍड केलेले, आणि आफ्टर दॅट whatever the signal reduced format 455 kilohertz आहे, तो आपण काय केलेला आहे, it is applied to FM demodulator. Now here generally the FM demodulator is actually performing what, it is performing the conversion of signal. ठीक आहे, सो कन्व्हर्जन ऑफ सिग्नल परफॉर्म केल्यानंतर म्हणजे हा काय करतोय की जो काही सिग्नल आहे ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतोय. ठीक आहे, सो फ्रिक्वेन्सी डिमॉड्युलेशन हिअर टेक्स प्लेस. सो फ्रिक्वेन्सी डिमॉड्युलेशन मध्ये काय होते की ओरिजिनल जो सिग्नल आहे तो डिमॉड्युलेट झाल्यानंतर पहिले आपण अप्लाय करतोय टू दी डीसी अँप्लिफायर अँड RSSI सिग्नल इज जनरेटेड. हा RSSI सिग्नल का जनरेट केलेला असतो, जस्ट टू कंटिन्युअसली ऑब्झर्व द स्ट्रेंथ ऑफ युअर रेडिओ सिग्नल. RSSI इज फुल फॉर्म ऑफ रेडिओ सिग्नल स्ट्रेंथ इंडिकेटर. ठीक आहे, सो हा स्ट्रेंथ ऑफ इंडिकेटर किंवा रेडिओ सिग्नलची स्ट्रेंथ चेक केली जाते. अदरवाईज
पुढे इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं ट्रान्समीटरला डीसी अँप्लिफायर कडनं ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किटकडे जायचं आणि ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किटकडनं परत आपण क्लास सी अँप्लिफायरला अप्लाय करत होतो. सो ह्या प्रोसेस कशासाठी आहे की रिसिव्ड सिग्नल आणि ट्रान्समिटेड सिग्नल किती पॉवरचा आहे हे चेक करण्यासाठी आपण ही कंटिन्युअसली हा सिग्नल जनरेट करत असतो आणि ऑब्झर्व करत असतो. सो त्यासाठी हा डीसी अँप्लिफायरला कनेक्ट केलेला आहे. सो हा आपला एसी सिग्नलचा कन्व्हर्जन डीसी मध्ये होता आणि पुढे तो परत रिकनेक्ट होतो internally into the transmitter via automatic power control circuit. After that the same signal is goes to audio filter. इथं फिल्टर काय करतोय त्याची जी फ्रिक्वेन्सी कंपोनंट आहे ते सिलेक्ट करतो. ॲज पर द फ्रिक्वेन्सी कंपोनंट सिलेक्टेड बाय ऑडिओ फिल्टर इट इज देन अप्लाइड टू वट एव्हर द ऑडिओ सिग्नल्स. सो इथे ऍक्च्युली फ्रिक्वेन्सी डिमॉड्युलेशन मध्ये काय होतं ते सांगते. फ्रिक्वेन्सी डिमॉड्युलेशन मध्ये काय असतं की हा जी फ्रिक्वेन्सी आहे रिसिव्ड फ्रिक्वेन्सी कन्व्हर्ट होते व्होल्टेज सिग्नल मध्ये. हा म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता की हा फ्रिक्वेन्सी टू व्होल्टेज कन्व्हर्टर आहे. इन अपोजिट टू दॅट ट्रान्समीटर मध्ये काय होता व्होल्टेज टू फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर होता. V2F कन्व्हर्टर आपण यूज करत होतो जो आपण त्याच्या विरुद्ध आपण इथे काय करतो FM डिमॉड्युलेटरला FM डिमॉड्युलेटर हिअर वर्क्स ॲज अ फ्रिक्वेन्सी टू व्होल्टेज कन्व्हर्टर. ठीक आहे. सो व्होल्टेज सिग्नल आलेला आहे तो आपण एम्प्लिफाईड केला आणि इथे त्याची पॉवर चेक करतो. ठीक आहे. पॉवर सिग्नल चेक करतो किंवा रेडिओ स्ट्रेंथ चेक करत असतो सिग्नलची. त्यानंतर पुढे हा व्होल्टेज सिग्नल परत आपण कशाला अप्लाय केले ऑडिओ फिल्टरला. सो ऑडिओ फिल्टर काय करणार आहे त्यातले जे ऑडिओ कंपोनंट्स आहे म्हणजे रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी आपली किती आहे 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स त्या रेंज मधले जे काही कंपोनंट्स आहे किंवा सिग्नल्स आहेत ते घेणार तो रिसिव्ह करणार. बाकीचे जे हाय कंपोनंट्स आहेत तो काय करणार इलिमिनेट करणार किंवा रिमूव्ह करणार. रिमूव्ह केल्यानंतर जे काही सिग्नल आलेला आहे तो तुम्ही देताय ऑडिओ अँप्लिफायरला आणि मग स्पीकर थ्रू तुम्हाला काय मिळतंय ऐकायला मिळतोय माझा आवाज. ठीक आहे. सो ही प्रोसेस होते. आफ्टर दॅट ऍट द सेम टाइम जर तुमच्याकडे तो सिग्नल परत व्हॉइस नोट्स असतील किंवा एखादा व्हिडिओ सिग्नल असेल किंवा मेसेज तुम्ही ट्रान्समिट केलेला असेल इन दॅट केस इट इज अप्लाइड टू बँड पास फिल्टर विच सिलेक्ट्स द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. आफ्टर दॅट इट इज अप्लाइड टू सिरियल टू डिजिटल डेटा मीन्स लॉजिक युनिटला कन्वर्ट केला जातो. मग तुम्हाला डिस्प्लेला इधर मेसेज प्रोव्हाइड होतो किंवा एखादा इंडिकेटर प्रोव्हाइड होतो. काही पण प्रोसेस आपल्या मोबाईलमध्ये परफॉर्म केली जाते ॲज पर दी लॉजिक युनिट. ठीक आहे. सो म्हणजे मेसेज आलेला असेल तर मेसेज डिस्प्ले होणार त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल बीप टोन ऐकायला येईल. या मॅनरने ही प्रोसेस परफॉर्म केली जाते. सो दिस इज ऑल अबाउट दी मोबाईल रिसिव्हर. ह्या मोबाईल रिसिव्हर मध्ये डाऊट असेल तर विचारू शकता.
बरं, काही डाऊट आहे का? No, ma'am. ओके. सो जनरली असं अज्युम करा की सिम्पली इथे आपण काय करतोय, मी सांगितलं की आपली ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज आहे, राईट. सो आपल्याला इथे जे फर्स्ट आयएफ सेकंड आयएफ यूज केलेलं आहे, हा जो आहे हा काय असणार आहे, ब्रॉडबँड सिग्नल येणार आहे आर एफ अँप्लिफायर कडनं, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असणार आहे किंवा हाय पॉवर सिग्नल असणार आहे. त्याला आपल्याला काय करावं लागेल, बेस बँडमध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे लो फ्रिक्वेन्सी कंपोनंटमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. सो फॉर दॅट पर्पज वी आर using your first IF and second IF stages. Okay, these are the type of super heterodyne type of receiver. जे तुम्ही आय थिंक प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये ह्या टाईपचं स्टडी केलेला असेल रिसिव्हर. सो हा एक टाईप आहे रिसिव्हर टाईप. त्याच्यामध्ये आपण 2 IF स्टेजेस यूज करतो आणि ह्या IF स्टेजेसला सिग्नल येतो रेडिओ फ्रिक्वेन्सी अँप्लिफायर कडनं. ठीक आहे. So simply baseband signal generate केल्यानंतर after that signal is converted into proper voltage signal आणि मग जो काही voltage signal it received by audio filter आणि also it received by band pass filter for corresponding operation. कारण रिसिव्हिंग सिग्नल हा कोणत्याही टाईपचा असू शकतो आणि प्लस आपल्याला प्रॉपर चॅनल सिलेक्शन पण नेसेसरी असतं. सो त्यासाठी पण आपण हे इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी स्टेजेस यूज केलेले असतात.